याची सर्वांनी नोंद घ्या, कारण मनापासून या वाटाघाटीमध्ये प्रत्येक जण आपला स्वार्थ बघत असतो. गेले 40 वर्षे आमच्यासारखा कार्यकर्ता कुठल्या प्रकारचा स्वार्थ न बघता येईन त्या वेळेला सामोरे जाण्याचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. मग यामध्ये अनेक ज्येष्ठ मंडळी माझ्या समोर बसलेली आहेत, ते सुद्धा कुठेही जागा सोडलेली नाहीयेत. आम्ही एका व्यासपीठावर सांगतो, पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट केले पाहिजे. दुसऱ्या वर्षाला सांगतो आम्ही जागा बदलतो, तिसरीकडे जातो. मग आपला पक्षाची न्याय भूमिका आपण कुठे गहाण ठेवतो, आपल्याला याचं भान राहत नाही. आणि मग आपण काय करतो? आणि म्हणून मी मगाशी नाव घेतली. आमची महिला आघाडी या ठिकाणी जागेवर आहे. आमच्या शिवसेनेचे जरी 3 उपतालुका प्रमुख आपल्यात नसतील, तर बाकी सर्व कार्यकर्ते, विभाग प्रमुख, गट प्रमुख, शाखा प्रमुख, विभाग इतर भागाचे सरपंच, उपसरपंच हे आमच्या बरोबर आहे. आमच्या बामणे साहेबांनी चाचपणी केली असता आमची सर्व मंडळी ही जाग्यावर आहे. शरद चौधरीचा जर स्वार्थ असेल, मला जर तिकीट देत नसेल, तर अख्खा पक्ष विटीला धरण्याचं काम हे माझ्यासारख्याच नाहीये. पक्षाचा आपण विचार केला पाहिजे. मला पाहिजे ते मलाच पाहिजे. आणि अशा प्रकारची जर भूमिका असेल, ही दुटप्पी भूमिकेला खऱ्या अर्थानं सर्व कार्यकर्ते या ठिकाणी कंटाळलेले आहेत. आणि म्हणून महाविकास आघाडीचा जो नारा दिलेला आहे, आता एवढा समाज आपल्या समोर या ठिकाणी आहेत. खऱ्या अर्थानं या समाजाची भूमिका काय आहे, समाजाची कार्य काय आहेत. आत्तापर्यंत आपले आमदार अतुलदादा बेनके असतील, खासदार डॉक्टर जी अमोल कोल्हे साहेब असतील, त्यांनी केलेली कामं असेल, आता सर्वांची एकच ध्येय धोरणं आहेत. आपल्या समोर सर्वांसमोर एकच भूमिका आहेत. मग ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, की आतापर्यंत भाजप सरकार आपल्या डोळ्यासमोर दिसतंय, की ज्या भाजप सरकारने चांगले चांगले कारखाने असतील, चांगले बँका असतील, अनेक उद्योगधंदे असतील, ते उद्योगधंदे गुजरातला पळवण्याचं काम केलेलं आहे. आणि उद्या काय आम्हाला सुद्धा गुजरातला आपली पोरं नोकऱ्यांना जायच्यात का पाठवायच्यात मित्रांनो. आणि म्हणून याला कुठंतरी आपण थांबवलं पाहिजे. आणि हे थांबवण्यासाठी महाविकास आघाडी आपल्या समोर येत आहे, की मोदी सरकारला कुठंतरी आपण आळा घातला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपल्या दादा इकडे दे रे. येथील जरा आवाज बंद करा. अरे आवाज बंद करा. येथील व्यवसाय असतील, उद्योगधंदे असतील, चांगल्या प्रकारच्या बँका असतील, चांगल्या प्रकारच्या कंपन्या असतील, आज पाहता सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढती दिसत आहेत. आमदार साहेब आणि खासदार साहेब त्यांच्या भाषणातून सांगतील, आज चांगल्या चांगल्या मुलांना नोकऱ्या नाहीयेत, चांगल्या चांगल्या कंपन्या गुजरातला चालल्यात. मग आपण नक्की कायचं राखण करतोय, कशाचं रक्षण करतोय? आणि म्हणून महाविकास आघाडी एकत्र आली, त्याला कारण एक आहे की ह्या चांगल्या चांगल्या बँका असतील, कंपन्या असतील, या खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये थांबल्या पाहिजेत. आणि ह्या जर गुजरातला गेल्या तर तुमच्या आमची शिकलेल्या पोरांना उद्या गुजरातला जावं लागेल आणि तिकडे नोकऱ्या शोधावं लागेल. आणि म्हणून शरदचंद्रजी पवार साहेब असतील, हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे असतील, पक्षप्रमुख उद्धव साहेब असतील, अजितदादा असतील, यांची स्वप्न एक आहे की आपण हे सर्व रक्षण आणि राखण केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. कोण कुठं गेलाय, कोण कुठं गेला याचा विचार न करता, कोणीच कुठं गेलेले नाहीत, स्वार्थापोटी गेलेत, ते बाहेर गेलेत, त्यांचा विचार करू नका, कुठल्या प्रकारे करू नका, आम्ही छाती ठोकपणे सांगतो. आणि ह्याच व्यासपीठावर मागच्या वेळेस आम्ही सांगितले. आणि म्हणून मी या वेळेला बोलण्यासारखं भरपूर आहे, पण अनेक नेते या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत, त्यांची मनोगत आपल्याला ऐकायचे आहेत.
मी आमच्या मयूरदादा गुंजाळला विचारलं, मयूरदादा आपल्या बेल्याचं काय करायचं? मयूर शेट्टी सांगितलं, अण्णा काळजी करायची नाही, बेल्याचा एकही शिवसैनिक कार्यकर्ता कुठेही हलणार नाही याची काळजी आम्ही घेतो. अशा प्रकारचे तरुणाई आपल्या व्यासपीठावर उभी आहेत. आज तरुणांची गरज आहे, तरुणांचं नेतृत्व मान्य करायला पाहिजे. आणि अशा प्रकारे ज्या आमच्या आता बामणे साहेब या ठिकाणी आहेत, आमच्या मिटिंगा झाल्या, माझ्या हक्काचे 4-4 कार्यकर्ते मी 5-25 जमा करून आणायचे, त्याने म्हणत नाही शरद चौधरीच चांगलं आहे, तेच पाहिजे. अरे पण तुम्ही बाकीच्याचा विचार तर करा, एकाचा काय विचार करता? आणि हा विचार करून आम्ही सर्वजण ह्या व्यासपीठावर आलेलो आहोत. आणि अशा प्रकारे हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न करायचंय, पक्षप्रमुख उद्धव साहेबांचं स्वप्न साकार करायचंय, इकडं अजितदादांचं स्वप्न साकार करायचंय, शरदचंद्रजी पवार साहेबांचं स्वप्न साकार करायचंय. आणि ही जर स्वप्न साकार करायची असेल तर ही जिल्हा परिषद पंचायत समिती आपण गळ्यात एकमेकाच्या हात घातलेला आहे. कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचारी तुमच्याकडे येतील, तुम्हाला नको ते सांगतील. हे रान चांगलं पिकलेलं आहे, पण रान डुकरांचा सुळसुळाट झालेला हा तुम्हाला थांबावं लागेल, याची नोंद तुम्ही घ्या. नाहीतर ही रान डुकरं चांगल्या चाललेल्या या रान पिकलेल्या रानाची नासधूस केल्याशिवाय राहणार नाही, याची एकच ग्वाही सांगतो. तोंडावर गोड बोलणार बाबा कसे आहेत, पण बाबा थोडा पुढे गेला, अरे काय विचार आहे त्या बाबाचं, काय जाऊ दे. म्हणून अशा लोकांपासून सावध राहा. जो कडवड बोलतो पण तो खरा बोलतो, गोड बोलतो, त्याच्या मनात वेगळा असतं, ध्यानात घ्या. आता ज्येष्ठ म्हणून मापुढे मामा बसलेत, मामा बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे ना. आणि म्हणून इथून पुढं आपल्या सच्चाईच्या माणसांना, सत्तेत चांगल्या प्रकारचं काम करणाऱ्या माणसांना, चारित्र्य संपन्न असलेल्या माणसांना खऱ्या अर्थानं मनापासून